पाहतोय सध्या महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याच्या पहिल्याच दिवशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पुणे आणि नाशिकच्या ग्रामीण भागाला अतिवृष्टीचा हा मोठा फटका बसलाय। बारामतीत चक्क 3 इमारतींमध्ये तडे गेल्याची माहिती मिळते। या 3 इमारती खचल्या आहेत, तर नीरा डावा कालवा फुटल्यामुळे इथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। दौंडमधली अनेक गावं सुद्धा जलमय झाली आहेत। दरम्यान उद्या महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय। नाशकातही वादळी पावसानं सिन्नरमधल्या बस डेपोचं छप्पर शिवशाही बसवर कोसळलंय, तर गुहागरच्या काही गावांमधल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। करमाळ्यामध्ये सुद्धा ढगफुटी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। दरम्यान साताऱ्यातल्या माण तालुक्यासह इतरही काही भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय। अनेक नाले बंधारे यांना पूर आलेला आहे। शेतांमध्ये सुद्धा पाणी साचून राहत आहे। दरम्यान हे पाणी साठून अनेक नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा आता वाढ झाली आहे। दरम्यान एनडीआरएफची पथकं आता पूर परिस्थिती भागात रवाना झाली आहेत। अजित पवार सुद्धा तातडीनं पुण्याहून बारामतीकडे रवाना झाले। तर बारामतीमधली ही परिस्थिती आपण पाहतोय। एमआयडीसी मधल्या 3 इमारती खचल्यात, यासह नीरा डावा कालवा फुटलाय। जवळची गावात पुराचं साम्राज्य सुद्धा पाहायला मिळतंय। काटेवाडीकडे जाणारा पूर्णपणे रस्ता बंद आहे। बारामतीमधली ही भीषण परिस्थिती सध्या आपण पाहतोय। एमआयडीसी मधल्या 3 इमारती खचल्यात। अजित पवार सध्या पुण्याहून बारामतीत दाखल झालेले आहेत। एनडीआरएफची 2 पथकं सुद्धा आता बारामतीत येण्यासाठी रवाना झाली आहेत। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आता प्रयत्न केले जातील। दरम्यान आपण पाहतोय नागरिकांनी सुद्धा सुरक्षित राहावं, सतर्क राहावं असं आवाहन केलं जातंय। काही तासातच 226 मिलीमीटर पाऊस बारामतीत झालाय। बारामतीकरांना आता सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। शिवाय विनाकारण घराबाहेर पडू नका अशाही सूचना बारामतीकरांना केल्या जातात। आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या पाण्यामधून सुद्धा आता नागरिक वाहनं काढतात, त्यामुळे अशा प्रकारचं धाडस करू नका असं आवाहन टीव्ही9 मराठी सुद्धा तुम्हाला करताय। आपण पाहतोय हा पूर्ण जो परिसर आहे तो पूर्ण जलमय झालेला आहे। काही दिवसांआधी या ठिकाणी कोरडं ठाक होतं आणि आता अगदी एका दिवसाच्या पावसानं काल रात्री 3 वाजेपासून बारामतीमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसाचा हा परिणाम सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। संपूर्ण परिस्थिती आता ही पुराची बारामतीमध्ये झालेली आहे। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। अनेकांच्या घरांमध्ये शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे आता शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतोय घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय।